नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्यासोबत मस्त संध्याकाळच्या जेवणासाठी झटपट तयार होणाऱ्या 4 भाज्या घेऊन आलेले आहे. बनवायला सोप्या आहेत आणि खायलाही तेवढ्याच टेस्टी आहेत. संध्याकाळचं जेवण बनवायचं म्हटलं की आपल्याला संध्याकाळचंच नाही पण सकाळी, दुपारी, संध्याकाळी ज्यावेळेस केव्हा आपल्याला जेवण बनवायचं असेल त्यावेळेस भाज्याचा प्रश्न नेमकं भाजी बनवू काय हा खूप वेळेस पडतो. पण या रेसिपी तुम्हाला नक्कीच हेल्प करतील. चला मग आपण रेसिपीला सुरू करूया. सगळ्यात पहिली माझी जी रेसिपी आहे ती आहे टोमॅटोचं सार. हे टोमॅटोचं सार खायला खूप टेस्टी लागतं आणि संध्याकाळच्या जेवणासाठी तर परफेक्ट रेसिपी आहे. आता संध्याकाळच्याला बऱ्याच वेळेस आपण भाकरी आणि पोळी करायची काटकसर करतो आणि भात वरण किंवा आमटी भात असंच काहीतरी पाहत असतो. माझ्या घरी तसंच असतं. म्हणून मी बऱ्याचदा संध्याकाळच्या जेवणात कारण सकाळची भाकरी किंवा चपाती थोडीफार उरलेलीच असते आणि त्यावेळेस मी संध्याकाळी आमटी भात, वरण भात असं काहीतरी करत असते. तर हे टोमॅटोचं सार मी हमेशा आवर्जून बनवते. तर इथं मी टमाटे वाफलून घेतले, ज्याच्यामध्ये खोबरं, लसूण, अद्रक सोबतच वाफवलेल्या टमाट्याच्या साली काढून टमाटे, धने, जिरे हे सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलं. तसंच कढाईमध्ये तेल गरम करून जिरे, मोहरी, लसणाची, कढीपत्त्याची फोडणी देऊन घेतली. लाल तिखट फोडणी देऊन घेतली आणि नंतरून जे वाटण आपण तयार करून घेतलेलं होतं ते वाटणही इथं घालून घेतलं. आता ज्यावेळेस मी टोमॅटो ना मिक्सरमध्ये फिरवायला घेतले त्यावेळेस ना थोड्याशा आपल्या लाल मिरच्या देखील त्याच्यामध्ये घातलेल्या होत्या. तर लाल तिखट तुम्ही त्याच्या हिशोबाने तुम्ही परत टोमॅटोच्या सारमध्ये वापरा. आता मी त्या लाल मिरच्या त्याच्यात घातलेल्या होत्या म्हणून वरतून काही लाल तिखट वगैरे घातलं नाही, कारण मला मिडियम तिखट सार बनवायचा होता. आता पाणी तुम्हाला हवं तेवढं घालून घ्या आणि सोबतच चिंचाचं आणि गुळाचं पाणी इथं बनवून ठेवलेलं होतं ते पाणी इथं घालून घेतलं आणि सार छान 2-3 मिनिट उकळवून घेतला. अगदी 10-15 मिनिटात हा सार बनून तयार होतो आणि पांढऱ्या भातासंग आहा! एवढा छान लागतो विचारूच नका. तुम्ही तुमच्या संध्याकाळच्या जेवणामध्ये हा टोमॅटोचं सार नक्की ॲड करा. हप्त्यातून 2 वेळेस ना तुम्ही हा सार नक्कीच बनवणार, ही माझी गॅरंटी आहे. तर छान सार उकळून घेतला, नंतर रशी उतरायला ठेवला, वरून कोथिंबीर भुरभुरून दिली आणि मस्त आपला इथं टोमॅटोचा सार तयार झाला. आता आपण वळूयात पुढच्या रेसिपीकडं. पुढची माझी रेसिपी आहे भज्याची आमटी. भज्याची कढी वगैरे तर खूप वेळेस खाल्ली असेल, पण कधी अशी मस्त कटाची भज्याची आमटी बनवली का हो? संध्याकाळच्या जेवणासाठी परफेक्ट रेसिपी आहे. चला मग रेसिपी पाहून घेऊ. ज्याच्यासाठी भाजलेला कांदा, खोबरं, लसूण आणि अद्रक घेतलेले आहे. हा कांदा छान गॅसवर खरपूस भाजायचा. आता तुमच्या घरी चूल असेल तर चुलीमध्ये तर हारामध्ये हा कांदा असा भाजला ना खायला खूप भारी, म्हणजे भाजीला टेस्ट खूप भारी येते. आता हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरून घेऊ. नंतर भाज्याची तयारी करू. 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे, ज्याच्यामध्ये कोथिंबीर घातली, थोडेसे जिरे घातले, हातावर क्रश करून ओवा घालून घेतला आणि सोबतच मी इथं थोडीशी लाल तिखट घालून घेते, चिमूटभर हळद घालून घेते आणि चवीनुसार मीठ घालून घेते. तसंच याच्यामध्ये पाणी घालून पीठ मळून घेते. तर छान आपलं इथं भजे बनवण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे. आता भजे तुम्ही पालकाचे बनवू शकता, कांद्याचे बनवू शकता, कोथिंबीरीचे बनवू शकता, तुम्हाला हवे ते बनवू शकता. मी इथं आमटीसाठी कोथिंबीरीचेच भजे बनवून घेतलेले आहेत. गॅस मध्यम ठेवला. मध्यम गॅसवर छान खरपूस लाल रंगावर भजी तळून घेतली. सर्व भजी इथं माझी तळून झाली. भजी तळून झाली की लगेचच मी इथं आमटी बनवायला घेतली. कढाईमध्ये तेल गरम करून जिरे, कढीपत्त्याची फोडणी दिली. सोबतच वाटण तयार केलेलं कढाईमध्ये घालून घेतलं.
वाटण घालून घेतल्यानंतर इथं मी मसाले घालून घेतले. धना-जिरा पावडर, धना पावडर, काळा मसाला. आता तुम्ही म्हणजे तुमच्या हिशोबाने मसाले ॲड करू शकता. मसाले ॲड केल्यानंतर पाणी घालून घेतलं, चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि आमटीला उकळी काढून घेतली. सोबतच जे तळलेले भजे होते ते भजे घालून घेतले. 5 मिनिट आमटी रशी उतरायला ठेवली आणि मस्त तरीदार कट्टाची अशी आपली इथं भज्याची आमटी तयार झाली. आता आपली पुढची रेसिपी आहे पालकाचा झुणका. आता साधा झुणका तर खूप वेळेस तुम्ही खाल्ला असेल, पण कधी असा पालकाचा झुणका बनवलाय का? तुमच्या घरीही असा एकदा झणझणीत संध्याकाळच्या जेवणाला पालकाचा झुणका बनवा. तुमच्या घरची माणसं फॅनच होतील. ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, चपाती, भात कशासोबतही हा झुणका खाओ. एवढा भारी लागतो ना, विचारूच नका. एक नंबर टेस्ट हा. चला की मग उशीर न करता या झुणकेच्या रेसिपीला पाहून घेऊया. कढाईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर जिरे, मोहरी, लसणाची फोडणी देऊन घेतली. तसंच बारीक कट केलेले 2 कांदे देखील इथं घालून घेतले. सोबतच मी इथं लसूण आणि मिरचीचा ठेचा तयार करून घेतलेला होता. तो ठेचा देखील घालून घेतला. छान 2-3 मिनिट मिश्रण परतून घेतलं. त्याच्यामध्ये चिमूटभर हळद पावडर घालून घेतली. हळद पावडर घालून घेतल्यानंतर इथं 1 ग्लास भरून पाणी घालून घेतलं. तसंच चवीनुसार मीठ टाकून घेतलं. सोबतच पाणी छान गरम झालं की लगेचच बारीक कट केलेला पालक घालून घेतला. मस्त फ्रेश असा शेतातला पालक आहे. पालक घातल्यानंतर मिश्रणाला उकळी यायला सुरुवात झाली की इथं थोडं थोडं घालून बेसन पीठ मिक्स करून घेतलं. आता हा झुणका मला सुक्का बनवायचा आहे. म्हणजे एकदम असा आपण सरभरीत बनतो ना तसा नाही बनवायचा. थोडासा हलका सुक्का बनवायचा आहे, म्हणून पाण्याचं प्रमाण कमी ठेवले. तुम्हाला जर थोडा मिडियम आणि सरभरीत झुणका बनवायचा असेल तर पाणी थोडं जास्त घालू शकता. तर इथं जेवढं पालकात बेसन पीठ बसतंय तेवढं बेसन पीठ इथं मी घालून घेतलं. नंतर गॅस पूर्ण कमी केला आणि कढईवर ताट झाकून छान 5 मिनिट झुणक्याला वाफ देऊन घेतली. मस्त आपला झुणका वाफलून निघाला. सोबत कोथिंबीर घालून घेतली आणि लगेच गरम गरम भाकरीसोबत हा गरम गरम झुणका खायला घेतला. संध्याकाळच्या जेवणामध्ये सरळ, सोपी आणि हेल्दी रेसिपी आहे. आपली पुढची रेसिपी आहे दुधी भोपळ्याची भाजी. आणि मी दुधी भोपळ्यापासून मस्त 2 भाज्या बनवणार आहे. चला मग उशीर न करता रेसिपीला सुरू करूया. तर त्याच्यासाठी मी घेतलेला आहे इथं मोठा एक दुधी भोपळा. तर दुधी भोपळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला होता. पाण्याने भोपळा धुवून घेतल्यानंतर भोपळ्याच्या वरच्या साली काढून घेतल्या. आता भोपळा खूप जास्त कावळा नाही आहे आणि खूप जास्त निब्बरही नाही, पण मध्यम साईजचा भोपळा आहे. तर आता आपल्याला भोपळ्याला कट करून घ्यायचं आहे. तर ज्या साली निघलेल्या होत्या त्या ताटातून बाजूला काढून घेतल्या आणि आता इथं मी भोपळा कट करून घेत आहे. भोपळा कट केल्यानंतर आता आपल्याला ना, तुम्ही पाहू शकता या भोपळ्याच्या मध्ये जाडसर थोड्याशा बिया आहेत. जर तुमचा भोपळा एकदम कावळा असेल तर तुम्ही काय करायचं, असं मधल्या बिया घेतल्या तरी भाजीत काही फरक पडत नाही. पण हा जराशी पकलेला भोपळा आहे, म्हणजे मध्यम पकलेला आहे, म्हणून ज्या भोपळ्याच्या वरच्या बिया आहेत, मधला पार्ट आहे तो मी काढून घेत आहे. या पद्धतीने सर्व भोपळ्यामधला काढून घ्यायचा आणि नंतर मिडियम पीसमध्ये आपल्याला इथं भोपळा कट करून घ्यायचा आहे. तर मी इथं सर्व भोपळा कट करून घेतलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथं मी भोपळा कट करून घेतला आहे. भोपळा कट करताना पाण्यामध्येच टाकायचा, म्हणजे काळपटपणा येत नाही. भोपळा कट करूस्तरच काळा पडायला सुरुवात होतो. आता कट केलेला भोपळा उकळत्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा. आपल्याला छान 5-6 मिनिट इथं हा भोपळा
म्हणजेच लौकी शिजून घ्यायची आहे. तर ज्या भाज्या आपल्याला बनवायच्या आहेत त्या शिजलेल्याच भाजी लौकीपासून बनवायच्या आहेत. आता नॉर्मली कधीही ज्यावेळेस लौकीची भाजी बनवली जाते त्याला वाफलूनच घ्यावं लागतं. तर तुमच्याकडं तुम्ही लौकीला वाफलून घेता का बिना वाफलताच लौकी बनवता? आम्ही आमच्या घरी याच पद्धतीने लौकीची भाजी बनवतो. तर छान 5-6 मिनिट मी इथं ही लौकी म्हणजेच आपला दुधी भोपळा शिजून घेतलेला आहे. तर शिजवलेला भोपळा आता काय करायचं, झाकण काढायचं आणि शिजवलेला भोपळा तसाच पाण्यामध्ये साईडला ठेवून द्यायचा. तर तुम्ही पाहू शकता छान असा आपल्याला हवा तेवढा शिजलेला आहे. एकदम सॉफ्ट नाही करायचा, हलका त्याच्यामध्ये म्हणजे हलकी रसखस म्हणतो का, तर थोडीशी राहून द्यायची. अर्धवट हा भोपळा शिजून घ्यायचा, बाकीचा राहिलेला भाजीमध्ये शिजून होतो. तर आता इथं मी 10-12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. तर छान उकळामध्ये याची आबडधोबड पेस्ट तयार करून घ्यायची. या पद्धतीची उकळामध्ये कुटलेली जी पेस्ट असते ना, ती खायला या पेस्टनी भाजीला जी टेस्ट असते ना, ती खूप भारी येते आणि भाजी खायलाही खूप चवदार लागते. तुम्ही पाहू शकता इथं मस्त छान अशी मी अद्रक, लसूण, कोथिंबिरीची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. तर चला मग आता आपण भाजीला फोडणीला घालू. तर सगळ्यात पहिली मी छान सरबरीत अशी काळा मसाला वापरून दुधी भोपळ्याची भाजी बनवणार आहे. तर गॅसवर कढाई ठेवलेली आहे. कढाईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं. आता तेल घातल्यानंतर तेल गरम झालं की आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली होती अद्रक, लसूण, कोथिंबिरीची, ती पेस्ट इथं घालून घ्यायची. पेस्ट छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आणि नंतर पेस्ट खूप वेळ तेलात अशी तळून द्यायची नाही. हलकी मिनिट, अर्धा मिनिट छान तळून घ्यायची. आता लगेचच याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे. 1 चमचा काळं तिखट, 1 चमचा धना जिरा पावडर, चिमूटभर गरम मसाला, सोबतच अर्धा चमचा कांदा लसूण मसाला. नंतर वाफलून घेतलेला भोपळा थोडासा घालून घ्यायचा आणि पाणी घालून घ्यायचं. तुम्हाला भाजी किती करायची त्याच्या हिशोबाने तर पाणी आणि भोपळा वापरावा. तर भोपळा घातल्यानंतर पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि भाजीला उकळी फुटायला सुरुवात झाली की लगेचच इथं शेंगदाण्याचा कुट्टा घालून घ्यायचा. मस्त 2-3 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा. गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर छान 5-6 मिनिट भाजी शिजून घ्यायची. कारण भोपळा ऑलरेडी अर्धावट शिजवलेला आहे म्हणून भाजी शिजायला वेळ लागत नाही. लगेचच 5-6 मिनिटात तुमची भाजी तयार होते. मस्त सरभरीत आणि खायलाही तेवढीच झणझणीत अशी ही दुधी भोपळ्याची भाजी तयार झालेली असेल. बनवायची पद्धत अगदी सोपी आहे आणि ही भाजी आमच्या गावाकडं आवर्जून बनवली जाते. तसंच वेगवेगळ्या आणखी बऱ्याच रेसिपी दुधी भोपळ्याच्या बनवल्या जातात. त्यातल्याच आज 2 रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. त्यातली आपली ही पहिली रेसिपी बनून तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीचा कलर, टेक्स्चर किती भारी आलेला आहे. वरतून मस्त थोडीशी कोथिंबीर भुरभुरून दिली आणि आपली झणझणीत अशी सरभरीत दोडक्याची भाजी खाण्यासाठी तयार झाली. तर आता वळूया आपण आपल्या पुढच्या रेसिपीकडं. आता मी बनवणार आहे दुधी भोपळ्याची कढी. ही कढी खायला देखील खूप भारी लागते. बनवायला अगदी सोपी आहे. चला मग रेसिपी पाहून घेऊ. तर कढीसाठी इथं 2-4 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 2-3 लसणाच्या पाकळ्या, मूठभर शेंगदाणे छान उकळामध्ये आबडधोबड ठेचून घेतले. तर तुम्ही पाहू शकता मस्त आपला ठेचा तयार झाला. आता हा ठेचा एका भांड्यामध्ये काढून घेतला आणि त्याच भांड्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालून घेतलं. 2 चमचे बेसन पीठ घालून घेतलं. सोबतच इथं ताक घालून घेते. हा ताक
हे ताक माझ्या माहेरचं आहे. माझ्या माहेरून ताकाचा वानवळा आलेला आहे. माझ्या पप्पाच्या घरी खूप साऱ्या म्हशी आहेत, तर माझी मम्मी ताक, दही, दूध, तूप घरीच बनवत असते. तर ज्यावेळेस माझा भाऊ माझ्याकडे यायचा असतो, त्यावेळेस आवर्जून तूप आणि ताक, दही घेऊन येतो. तर ते ताक आलेलं होतं, तर ताकाची कढी बनवली. तर आज कढी लौकीची बनवायची होती, तर इथं मी ताक घालून घेतलं. प्युअर ताकाची कढी खूप भारी लागते. तर ताक टाकल्यानंतर बेसन पीठ ताकामध्ये मिक्स करून घेतलं, ठेचा मिक्स करून घेतला. आता लगेचच कढीला फोडणी घालायला पातेलं गॅसवर मांडून घेतलं. पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतलं. तेल गरम झालं की लगेचच कढीला फोडणी टाकून घेतली. फोडणीमध्ये चिमूटभर मोहरी घालून घेतली, चिमूटभर जिरे घालून घेतले, थोडासा नकललेला लसूण घालून घेतला. आज कढीला कढीपत्ता नव्हता, कारण दिवस मावळून गेलेला होता. दिवस मावळायच्या आधी झाडाचा कढीपत्ता तोडून आणलेला नव्हता, म्हणून दिवस मावळल्यानंतर कढीपत्ता आणला नाही. म्हणतात दिवस मावळायच्या पुढं झाडाला हात लावू नये, म्हणून हा नियम आम्ही बऱ्याचदा पाळतो. सोबतच कोथिंबीर घालून घेतली आणि छान फोडणी तयार झाली. चिमूटभर हळद देखील टाकली. आता जे आपण मिश्रण मिक्स करून घेतलेलं होतं, ते मिश्रण इथं घालून घेतलं आणि मिश्रण घालून घेतल्यानंतर लगेच मी इथं जो आपण भोपळा जो आपण भोपळा होता ना शिजवलेला, तो भोपळा या कढीमध्ये घालून घेतला. तर तुम्हाला कढी किती करायची त्याच्या हिशोबाने ताक पाणी तुम्ही इथं मिक्स करून घेऊ शकता. या पद्धतीची ही भोपळ्याची कढी खूप हेल्दी होते आणि खायलाही खूप टेस्टी लागते. नंबर 1 बनून तयार होते. नॉर्मली जशी कढी आपण फुलून घेतो त्या पद्धतीनेच इथं कढी फुलून घ्यायची. मीठ टाकायचं राहिलेलं होतं, तर शेवटला मीठ देखील टाकून घेतलं आणि छान मस्त अशी कढी वाफलून घेतली, म्हणजे एक उकळी काढून घेतली. मस्त अशी आपली भोपळ्याची कढी देखील तयार झाली. तुम्हाला आजच्या रेसिपी कशा वाटल्या कमेंटद्वारे अभिप्राय कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा. परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.